जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो। दीप उजळता सौख्याचे, दीप उजळता आनंदाचे, चोहीकडे प्रकाश पडे मांगल्याचा पावित्र्याचा। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे। कार्यसिद्धीसाठी शुभप्रसंगी अग्नी प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे। दीप असं ज्यांच्या अष्टप्रधानांचं वर्णन केलं जातं त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला देखील मान्यवर पुष्पहार अर्पण करतायत। मित्रांनो, आर्थिक क्षेत्राची देवता म्हणजे लक्ष्मी। जिथं सहकार तत्वावर कार्य चालतं तिथं म्हणजे उदाहरणार्थ आपली सोसायटी, तिथं गजलक्ष्मीला आमंत्रित करण्यासाठी देखील आपण हे दीप प्रज्वलन करत आहोत। इतर मान्यवरांबरोबर आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री चिन्मय पाटसकर, नाट्य सिनेकलावंत, संगीत नाटकातून भूमिका करणारे, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे। मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो। से सर पाटील सर या पुढे पाटील नाही ते एक नंबर पुढे गेला ना, ते पाठीमागचा राग होता। नीट करायला पाहिजे।
दीप प्रज्वलन झालेलं आहे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की धन्यवाद. व्हायला हवा हे ध्येय घेऊन गेली अनेक वर्ष सहकार क्षेत्रात विना सहकार नाही उद्धार हा मंत्र घेऊन आपल्या कर्तृत्वाने नवनवीन सहकार्यांना सोबत घेऊन आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय बँका, सहकारी बँका, फायनान्स कंपन्यांचं आव्हान समोर असताना देखील भारताची आर्थिक राजधानी मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आपल्या संस्थेचा हा जगन्नाथाचा रथ अगदी लीलया सहजपणे ओढणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत मोहिते साहेबांना आजच्या सभेचं अध्यक्षस्थान भूषवण्याची आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. सूचक श्रीयुत कामेरकर यांनी अनुमोदन दिलेलं आहे याला. सूचक आहेत सतीश नागवेकर. माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आता आजच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आपण सभेला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम सभेच्या नोटिसीचं आणि सभेपुढील विषयांचं वाचन करण्यासाठी मी सौ स्वाती सुर्वे उप सरव्यवस्थापक यांना विनंती करतो. सौ स्वाती सुर्वे. नमस्कार. संस्थेच्या सन 2016-17 या वर्षाच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री मोहिते साहेब, सभेच्या पाहुणे चिन्मय पाटस, माननीय संचालक सदस्य, माझे सहकारी, उपस्थित सभासद बंधू भगिनींनो, आपल्या संस्थेच्या आयोजित केलेल्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीसचे मी वाचन करीत आहे. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या सभासदांना कळवण्यात येते की संस्थेची सन 2016-17 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 2/9/2017 रोजी सकाळी 10:30 वाजता संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य क्लब हाऊस बँक्वेट हॉल, लोकमान्य बाजार असोसिएशन, एवराड नगर मार्ग, सोमय्या हॉस्पिटल जवळ, सायनपूर्व मुंबई 22 येथे खालील विषयांवर विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित केली आहे. तरी आपण सभेस वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती. सभेपुढील विषय: 1. दिनांक 5/8/16 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन कायम करणे. संचालक मंडळाने सादर केलेल्या 31/3/2017 अखेरच्या वर्षाच्या अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकार विचार विनिमय करणे आणि ते स्वीकृत करणे. संस्थेचा सन 2016-17 या वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून तो स्वीकृत करणे. 4.
संस्थेच्या संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2016-17 या वर्षाच्या नफा विभागणीस मान्यता व लाभांश जाहीर करणे. 5. 2017-18 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षकांची व अंतर्गत हिशोब तपासणीची नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरवणे. 6. संस्थेचे सन 2017-18 सालाचे अंदाजपत्रकास मान्यता देणे. 7. संस्थेच्या पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे. 8. शालेय गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव सोहळा घेणे. 9. संस्थेची संचालक मंडळ निवडणूक सन 2017-18 ते सन 2022-23 या कालावधीकरता बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे जाहीर करणे. आणि 10. शेवटचा विषय माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी विषयांवर चर्चा करणे. याप्रमाणे आजच्या सभेचे कामकाज होईल. धन्यवाद. सभेचं कामकाज पुढे सुरू करण्यापूर्वी गेल्या वर्षभरात संस्थेचे दिवंगत सभासद तसंच त्यांचे आप्तेष्ट, देशातील विविध क्षेत्रातील दिवंगत झालेले मान्यवर, तसंच परवाच्या वादळी पावसात जी जीवितहानी झाली त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी काही क्षणांसाठी आपापल्या जागेवर उभं राहून शांतता पाळूया. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित भागधारक, सभासद, मित्रमंडळी, आपल्या संस्थेच्या सन 16-17 या वर्षाच्या आजच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते, प्रमुख पाहुणे चिन्मय पाटसकर, पाहुणे येणार आहेत, इतर मान्यवर पाहुणे मंडळी, आमचे सहकारी, संस्थेचे संचालक सदस्य, सल्लागार समिती, तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद, दैनंदिन ठेव प्रतिनिधी आणि उपस्थित सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनींनो, संस्थेच्या आजच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपण आमच्या विनंतीला मान देऊन या शुभदिनी उत्साहाने आणि बहुसंख्येने उपस्थित राहिलात. बहुसंख्या येते उपस्थित राहिलात त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक आभारही व्यक्त करतो. आपल्या संस्थेने यशस्वी 30 वर्ष पूर्ण करून 31व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ 12 जानेवारी 1988 साली 30 वर्षांपूर्वी सहकार तज्ञ कैलासवासी अशोक खराडे पाटील यांच्या हस्ते श्रीयुत राजेंद्र गुलाबराव मोहिते यांनी चुनाभट्टी सायन विभागात रोवली. याची सगळ्यांना माहिती आहेच. सुरुवातीच्या काळात अल्पशा भांडवलावर सुरू झालेली ही संस्था आणि या आपल्या संस्थेला एक कुशल, कल्पक, धाडसी आणि खंबीर, निस्वार्थी मनाचे श्रीयुत राजेंद्र मोहिते अध्यक्ष म्हणून जे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, या रोपट्याचं त्यांच्याच कर्तृत्वाने 30 वर्षात विशाल वटवृक्षात रूपांतर झालेलं आपण पाहतो आहोत. आणि संस्थेच्या अहवाल क्रमांक पान 32 वर दिलेल्या प्रगतीच्या तक्त्यावरून आपल्या लक्षात येईलच. आपल्याला जे अहवाल आपल्या हातात आहे पान क्रमांक 32 वर, संस्थेचं कार्यक्षेत्र मुंबई, पुणे, कोकण, कोल्हापूर विभागात असून आपली संस्था राज्यस्तरीय आहे. या कार्यक्षेत्रात संस्थेने 18 शाखांचा विस्तार केला असून प्रत्येक शाखा ही सक्षम आहे हे आपल्याला अहवालातील पान क्रमांक 8 वरून लक्षात येईल. तसेच या वर्षात 5 नवीन शाखा ठाणे शहर, कराड शहर, सांगली, मल्हारपेठ, रत्नागिरी या शाखांना परवानगी मिळालेली असून त्या लवकरच सुरू केल्या जातील. अशा प्रकारे संस्थेने 30 वर्षामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात सहकार माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. 31 मार्च 2017 अखेर संस्थेचे एकूण सभासद 22,781 असून वसूल भाग भांडवल रुपये 5,84,06,300, राखीव व इतर निधी 6,31,34,224, एकूण ठेवी 128 कोटी, दिलेली कर्ज 94 कोटी, गुंतवणूक रुपये 45 कोटी, खेळतं भाग भांडवल 156 कोटी आणि नफा 82 कोटी झालेला असून संस्थेने सातत्याने 30 वर्ष ऑडिट वर्ग अ राखलेला आहे. यावरून संस्थेची आर्थिक स्थिती कशी सुदृढ आहे, सक्षम आहे हे आपल्या लक्षात आलं असेलच.
संस्थेने दरवर्षी योजलेली उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण करून संस्थेने या वर्षात संमिश्र व्यवसायाची 245 कोटीची संकल्पपूर्ती केलेली आहे. 245 कोटी एवढा मोठा आणि उदंड प्रतिसाद आपल्या संस्थेला केवळ आपल्यामुळेच लाभलेला असून 275 कोटी उद्दिष्टपूर्तीपर्यंत संस्थेची वाटचाल आता या वर्षापासून आपण सुरू केलेली आहे. अशा प्रकारे आपली संस्था सहकार क्षेत्रात स्वतःच्या आर्थिक पायावर उभी असून एक आदर्श आणि अग्रगण्य पतसंस्था म्हणून खऱ्या अर्थाने सभासदांच्या आणि ठेवीदारांच्या लौकिकाला पात्र ठरलेली आहे. केंद्र सरकारचा नोटाबंदीचा काळ, त्यानंतर आयकर विभागाने रोख व्यवहारावर घातलेली बंदी, यातून संस्थेने आपला कारभार पारदर्शक ठेवून आपल्या संस्थेने अशा निकषांची पूर्तता तंतोतंत आणि चांगल्या प्रकारे करून घेतलेली आहे. याचा ताळेबंद पान क्रमांक 4 वरून आपल्या लक्षात येईल. पान क्रमांक 4. संस्थेच्या यशाचं मूल्यमापन आणि तिची प्रगतिशील वाटचाल याचा मापदंड तिच्या कार्यपद्धतीतून व्यक्त होत असतो. किंबहुना विश्वासाच्या एका अदृश्य नात्याने समाजात स्वतःचं अढळ स्थान निर्माण झालेलं असतं. आपल्या संस्थेला लाभलेले एक कल्पक आणि खंबीर नेतृत्व यामुळे संस्थेच्या प्रगतीची घोडदौड चालू आहे. तसेच मोहिते साहेबांनी जे त्यांचे असंख्य हितचिंतक, स्नेही जमा केलेले आहेत, त्याची आकडेवारी ही एवढी प्रचंड आहे की त्याचा हिशेब लागणार नाही. एवढा जिव्हाळा सर्व क्षेत्रातील लोकांच्यात त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि याची पोचपावती म्हणून आतापर्यंत संस्थेला आणि मोहिते साहेबांना मिळून 33 विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. 33 सन्मान. अहवालातील पान क्रमांक 11 वर जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर हे लक्षात येईल की गेल्या फक्त 2006 सालापासून ते आतापर्यंत हे 33 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. ते संस्थेला आणि केवळ मोहिते साहेबांच्या अथक प्रयत्नांना. आपली संस्था केवळ अर्थकारण करून नफा कमवण्याचं कार्य न करता सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम दरवर्षी राबवत असते. शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसं देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना भावी जीवनास प्रोत्साहित करणे, तसेच सभासदांचा, ठेवीदारांचा दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित करून एकमेकांच्यात आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचे कार्य संस्था दरवर्षी करते आहे. अशा अनेक सामाजिक कार्यामुळे संस्थेचे संबंध समाजात अधिक वृद्धिंगत झालेले आहेत. आपल्या संस्थेला श्रीयुत राजेंद्र मोहिते अध्यक्ष म्हणून जे कुशल नेतृत्व स्वरूपी लाभलेले आहेत, त्यामुळे आपल्या संस्थेच्या आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासली गेलेली आहे आणि जो विश्वास निर्माण झालेला आहे, त्यामुळे गेल्या 30 वर्षात संस्थेचा सर्वांगीण प्रगतीचा आलेख सातत्याने चढत्या क्रमाने गेलेला आहे. या नेत्रदीपक कार्याबद्दल गत वर्षात संस्थेचे माननीय अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र मोहिते यांचा सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट आणि भरीव कार्य आणि त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र संपादक परिषद यांनी 10 जून 2016 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गुणगौरव आणि सत्कार करून सन्मानित करण्यात आलेला आहे. अहवालामध्ये त्याचा फोटोही आहे आणि मंचावर देखील तो फोटो लावलेला आहे. मुद्दा द प्राईड ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन करून 2016चा आदर्श चेअरमन म्हणून आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांना ऑक्टोबर 2016 मध्ये भावे सभागृह वाशी, नवी मुंबई इथं भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ तृप्ती देसाई यांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं याच वर्षी 28 मे 2017 रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांचे व्यवस्थापकीय मंडळाचे पदाधिकारी म्हणून आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते यांना श्री प्रल्हादभाई मोदी आणि प्रतापसिंह राणे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, तिथं पार्सेकर लिहिले आहे, पार्सेकर हेही उपस्थित होते. हा एक मोठा सन्मान आपल्या संस्थेला केवळ मोहिते साहेबांच्यामुळे लाभलेला आहे. त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा मी करतो. आपली संस्था आज एक अग्रगण्य संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आलेली आहे. आपल्या संस्थेच्या यशाची घोडदौड ही अशीच कायम राहील
आणि आपल्या संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांचं सातत्याने जे सहकार्य लाभलेलं आहे याबद्दल आपणा सर्वांना संस्थेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देऊन मी माझी प्रस्तावना पुरी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारखा. धन्यवाद पवार साहेब. आता यापुढे दिनांक 5 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्याची कार्यवाही होईल. त्यासाठी मी श्रीयुत विश्वास शिंदे व्यवस्थापक यांना इथे येण्याची विनंती करतो. नमस्कार. संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री मोहिते साहेब, सभेचे पाहुणे चिन्मय पाटस, सिने अभिनेते, संस्थेचे उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी, संचालक सदस्य, माझे सहकारी आणि सभासद बंधू भगिनींनो, मी आपल्या पुढे विषय क्रमांक 2 संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31/3/17 अखेरच्या वर्षाचा मी गेल्या वर्षी जी वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली 29वी तिचं इतिवृत्ताचं वाचन करतोय. सन 2015-16 या वर्षाच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेची सन 2015-16 या वर्षाची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 5/8/2016 रोजी सायंकाळी 5 वाजता संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य क्लब हाऊस बॅक्वेट हॉल, लोकमान्य पान बाजार असोसिएशन, एवराड नगर मार्ग, सोमया हॉस्पिटल जवळ, सायनपूर्व, मुंबई 22 येथे संपन्न झाले असता सदरच्या सभेस संस्थेचे 636 सभासद हजर होते. उपस्थित सभासदांची यादी व त्यांची उपस्थितीबाबत सह्या वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. संस्थेच्या उपविधीनुसार जनसंख्येची पूर्तता झाल्याने सभेची रितसर सुरुवात ठरलेल्या वेळेप्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता झाली. सर्वप्रथम उपस्थित सभासदांचे, ठेवीदारांचे, हितचिंतक व पाहुणे यांचे स्वागत संस्थेचे संचालक माननीय सतीश नागवेकर यांनी करून उपस्थित पाहुणे मंडळी व ज्येष्ठ उपस्थित सभासद यांना श्री गणेशाचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज व कैलास चिरंजीव राहुल मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यास व दीप प्रज्वलन करण्यास विनंती केली. त्याप्रमाणे सभागृहात श्री गणेशाचे पूजन व श्री छत्रपती शिवाजी महाराज व कैलासवासी चिरंजीव राहुल मोहिते यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्यांच्या पाहुणे श्री दिलीप लांडे, नगरसेवक व अश्विनी कासार, कमला मालिका फेम, सिने नाट्य कलाकार यांच्या सभागृहातील व्यासपीठावर स्थानापन्न होऊन विनंती करण्यात आली आणि त्याप्रमाणे संबंधित मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झाले. यानंतर संस्थेचे संचालक श्री सतीश नागवेकर यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांना विनंती केली. त्यास संस्थेचे संचालक श्री जयवंत कदम यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार या सभेचे अध्यक्षपद संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांनी स्वीकारले व माननीय अध्यक्षांच्या परवानगीने सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. यानंतर सन 2015-16 या वर्षाच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीसचे वाचन संस्थेच्या उपसर्व व्यवस्थापिका सौ स्वाती सुर्वे यांनी केले. यानंतर आवार वर्षात देशातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, साहित्य आणि कला क्षेत्रातील दिग्गज झालेले थोर व्यक्ती, नेते, कवी, गायक, शिक्षण तज्ज्ञ, सैन्य दल, पोलीस दल, उद्योजक, कलाकार व शेती व्यवसायातील कृषी तज्ज्ञ अधिकारी, संस्थेचे सभासद, ठेवीदार व त्यांचे आप्तेष्ट, तसेच महाड येथील सावित्री नदीवरील पूल पडून त्यात एसटी व इतर जी वाहने वाहून गेलेली दुर्घटनेत जी मृत्युमुखी पडले आहेत अशा सर्वांना सभागृहात 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर संस्थेचे संचालक श्री प्रमोद पवार यांनी सर्वप्रथम उपस्थित सभासदांचे, ठेवीदारांचे, हितचिंतकांचे स्वागत करून त्यांनी आपली प्रस्तावना सुरू केली. त्यांनी संस्थेची 29 वर्षाची झालेली यशस्वी वाटचाल, संस्थेच्या स्थापनेपासून आजवर संस्थेने केलेली प्रभावी उन्नती याचा आढावा घेतला.
तसंच संस्थेच्या प्रगतीमध्ये वाढीव उन्नतीमध्ये ज्यांचे सहकार्य लाभले, ज्यांचे योगदान मिळाले अशांचा उल्लेख केला. तसेच संस्थेच्या 31 मार्च 2016 अखेरपर्यंतच्या आर्थिक स्थितीचा पुढील काही ठळक बाबींचा उल्लेख केला. त्यामध्ये सभासद संख्या, वसूल भाग भांडवल, राखीव निधी, इतर निधी, सभासद ठेवी, गुंतवणूक, सभासद कर्ज येणे बाकी, संस्थेची मालमत्ता, संस्थेचा सीडी रेशो, ABR, ALR, संस्थेचा स्वनिधी, संस्थेची कर्जाची थकबाकी, NPA व संस्थेत सातत्याने मिळालेला ऑडिट वर्ग अ, या संस्थेच्या शाखा, संस्थेचे धोरणे, नवीन शाखा करण्यात येणाऱ्या विस्तार, संस्थेची कार्यपद्धती, संस्थेतून दिल्या जाणाऱ्या सेवा इत्यादी बाबींचा खुलासेवार व आकडेवारीसह माहिती सभागृहात सभासदांना देण्यात आली. तसेच संस्थेने या सहकार माध्यमातून केलेली विविध लोकहित कार्य, सामाजिक बांधिलकीतून केलेली कार्य याचा उल्लेख केला. तसेच या संस्थेस मान्य अध्यक्ष म्हणून मोहिते साहेब यांचे कुशल व कल्पक, निस्वार्थी आणि खंबीर नेतृत्व जे लाभलेले आहे त्याच्यामुळे या संस्थेच्या आजवर प्रगती व सर्वांगीण विकास झालेला आहे. संस्थेने दरवर्षी आयोजलेली उद्दिष्ट त्याची वेळेआधीच झालेली पूर्तता याचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रस्तावना केलेली आहे. यानंतर सभेपुढील कामकाजाचे विषय क्रमाक्रमाने सभेत मांडण्यात आले. त्यावर चर्चा होऊन विषयांचे ठराव पुढील प्रमाणे करण्यात आले. विषय क्रमांक 1, दिनांक 2/8/2015 रोजी झालेल्या मागील वार्षिक सर्व सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. या सभेचे इतिवृत्ताचे वाचन विश्वास शिंदे यांनी केले होते आणि ते सविस्तर वाचून दाखवण्यात आले आणि ठराव करण्यात आला. त्यास विजय परशुराम पांचाळ यांचे सूचक म्हणून सूचना केली आणि अनुमोदन सदाशिव तुपे यांनी दिले आणि यास हे इतिवृत्त कायम करण्यात आले. विषय क्रमांक 2, संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31/3/2016 अखेरच्या वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेला ताळेबंद व नफा तोटा पत्रक विचार करणे व ते स्वीकृत करणे. या विषय संस्थेचे विभागीय अधिकारी संजय घुगे यांनी ताळेबंद मांडला आणि पाटील मॅडम यांनी नफा तोटा पत्रक मांडले आणि त्यास सभागृहाने मंजुरी दिली. त्यामध्ये युसुफ शेखलाल शेख यांनी सूचना केली आणि त्यास अशोक कदम यांनी अनुमोदन दिले. अशा प्रकारे हा ठराव मंजूर झाला. विषय क्रमांक 3, संस्थेच्या सन 2015-16 या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून तो स्वीकृत करणे. या वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाचे वाचन संस्थेच्या संचालिका सौ रीता चव्हाण यांनी सभेत केले आणि अशा प्रकारे सविस्तर वाचन झाल्यानंतर हा ठराव मंजूर झाला. त्यास सूचक म्हणून संतोष शिंदे यांनी तर अनुमोदक म्हणून संजय जगताप यांनी नाव दिले. त्यानंतर विषय क्रमांक 4, संस्थेचे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2015-16 या वर्षाच्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. हा विषय संस्थेचे संचालक जयवंत दत्ताराम साळवी यांनी मांडला. त्याची आकडेवारी सभागृहात सविस्तर मांडली. नफ्याची विभागणी आणि झालेला नफा याची सर्व माहिती दिली आणि अशा प्रकारे हा ठराव सभेमध्ये मंजूर झाला. त्यास मान्यता मिळाली. त्यास सूचक म्हणून सुभाष चव्हाण आणि अनुमोदक म्हणून विजय सुर्वे यांनी दिले. त्यानंतर विषय क्रमांक 5, सन 2016-17 सालाकरता वैधानिक लेखापरीक्षक व अंतर्गत हिशोब तपासणी यांची नेमणूक करणे आणि त्यांचा मेहनताना ठरवणे. या विषय सभेमध्ये संस्थेचे संचालक श्री दिलीप कामेरकर यांनी मांडला आणि त्यामध्ये सन 2016-17 या वर्षाकरता संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षणासाठी संतोष ए कुलकर्णी अँड असोसिएट सदनी लेखापाल यांची नेमणूक करायचे ठरले आणि अंतर्गत हिशोब तपासणी म्हणून पडवळ असोसिएट यांना काम देण्यात आले होते. अशा प्रकारे ऑडिटरांची नेमणुकीचा ठराव झाला. त्यास नानासाहेब जाधव यांनी सूचना केली आणि परशुराम शिंदे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर विषय क्रमांक 6, संस्थेच्या सन 2016-17 सालच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे.
हा विषय संस्थेचे संचालक पान क्रमांक 27 प्रमाणे अशोक पोटे यांनी मांडले आणि त्यामध्ये सन 2015-16 आणि 2016-17 यांचा आकडेवारीसह जमा आणि नावेचा तपशील सभागृहात ठेवला आणि त्यास सभागृहाने अंदाजपत्रकास मंजुरी दिली। त्यामध्ये सूचक प्रवीण विद्याधर डोळस व अनुमोदक अमित प्रफुल्ल गुजर यांनी दिले। यानंतर विषय क्रमांक 7 मांडण्यात आला। संस्थेचे कार्यक्षेत्रात नवीन शाखा उघडण्याचा प्रस्तावास मंजुरी देणे। हा विषय संस्थेचे संचालक श्री अशोक पोटे यांनी सभागृहात मांडला। यामध्ये ज्या 5 नवीन शाखा संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये उघडण्यासाठी परवानगी मिळावी त्यासाठी हा विषय सभागृहात मांडला होता। त्याप्रमाणे हा विषय सभागृहामध्ये सर्वांमताने मंजूर झाला। त्यामध्ये मल्हारपेठ शाखा, कराड शाखा, ठाणे शहर शाखा, सांगली शाखा, रत्नागिरी शाखा या 5 नवीन शाखांना गेल्या वर्षी आपण परवानगीसाठी मागणी केली होती आणि या वर्षात आपल्याला ती परवानगी मिळालेली आहे। यामध्ये सूचक सिंधू खराडे आणि अनुमोदक महेंद्र तानाजी माने यांनी दिले होते। यानंतर विषय क्रमांक 8 वैधानिक लेखापरीक्षाने प्रमाणित केल्यानुसार बुडीत व संशोधित कर्ज येणे वाकीस निर्लेखित करण्यास मान्यता देणे। हा विषय संस्थेचे शाखाधिकारी विक्रम चव्हाण यांनी मांडला आणि त्या सभागृहाने मान्यता दिली। त्यामध्ये सूचक म्हणून नागेश राऊत आणि अनुमोदक बाबाराम माळी यांनी दिले। अशा प्रकारे हा ठराव मंजूर झाला। त्यानंतर विषय क्रमांक 9 शालेय गुणवंत विद्यार्थी यांचा गौरव सोहळा घेण्यात आला। तेव्हा गेल्या वर्षी अशा 24 विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला होता। त्यांना रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते। त्यानंतर विषय क्रमांक 10 असा होता मान्य अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर विचार करणे। त्यावर सभागृहात कुठला विषय आला नाही। त्यानंतर पाहुणे मंडळी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल प्रगतीबद्दल सभागृहात माहिती दिली आणि अशा प्रकारे माननीय अध्यक्ष यांचे अध्यक्षीय भाषण होऊन व राष्ट्रगीत होऊन संस्थेची गेल्या वर्षीची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली होती। अशा प्रकारे या गेल्या वर्षीच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन मी आपणासमोर केलेले आहे। त्यास आपण कायम करण्यास मंजुरी द्यावी। कदम सूचक आणि अनुमोदक श्रीयुत भोस। नमस्कार। विषय क्रमांक 2 संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते साहेब, सभेचे पाहुणे चिन्मय पाटसकर, इतर उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी, उपस्थित संचालक सदस्य आणि सभासद बंधू भगिनींनो, मी आपणापुढे विषय क्रमांक 2 स्वीकृतीसाठी सादर करीत आहे। विषय क्रमांक 2 संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31 मार्च 2017 अखेरच्या वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफातोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे या विषयातील पहिला भाग संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31 मार्च 2017 अखेरच्या वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेला ताळेबंद मी आपणासमोर स्वीकृतीसाठी सादर करीत आहे। संचालक मंडळाने सादर केलेला दिनांक 31 मार्च 2017 अखेरच्या वर्षाचा अहवाल संस्थेच्या 30व्या वार्षिक अहवालातील पान क्रमांक 4 ते 15 यावर खुलासेवार व सविस्तर देण्यात आलेला आहे। तसेच 31 मार्च 2017 अखेरचे ताळेबंद पत्रक पान क्रमांक 16 ते 19 वर आहे, त्याचा मी खुलासा करीत आहे। दिनांक 31 मार्च 2017 अखेरचे ताळेबंद पत्रक भांडवल व देणी संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 10 कोटी आहे। त्यापैकी संस्थेने सभासदांकडून
5,84,06,300 रुपये इतके भागभांडवल वसूल केले आहे. संस्थेच्या राखीव व इतर निधी 6,39,34,224 रुपये 40 पैसे. संस्थेच्या एकूण ठेवी 128,33,80,010 रुपये 85 पैसे. पान क्रमांक 18. संस्थेने विविध बँकेकडून अधिकर्ष कर्ज सुविधा 6,54,56,686 रुपये 81 पैसे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुदत कर्ज आपल्या संस्थेने पूर्ण कर्जाची परतफेड केलेली आहे, त्यामुळे नील आहे ते. एकूण थकीत व्याज निधी 2,87,71,886 रुपये. संस्थेच्या ठेवीवरील व्याज व इतर तरतुदी 4,43,30,800 रुपये. संस्थेने जाहीर केलेला लाभांश व इतर देणी 86,94,264 रुपये 80 पैसे. आपल्या संस्थेला चालू वर्षी मागील वर्षाचा शिल्लक नफा पकडून 82,30,349 रुपये 39 पैसे इतका नफा झालेला आहे. पान क्रमांक 17. जिंदगी व एनी. संस्थेकडील रोख व बँक शिल्लक 1,72,24,607 रुपये 30 पैसे. भाग गुंतवणूक 61,62,400 रुपये. संस्थेने बँकेत ठेवलेल्या मुदत ठेव गुंतवणूक 44,49,50,535 रुपये. संस्थेने वाटप केलेले सभासद कर्जे 94,59,66,528 रुपये. संस्थेकडील कायम मालमत्ता 6,95,96,738.95 पैसे. पान क्रमांक 19. संस्थेच्या इतर मालमत्ता 35,67,606 रुपये. संस्थेच्या कर्जावरील व्याज येणे 5,19,45,352 रुपये. संस्थेच्या बँकेतील गुंतवणूक व्याज येणे 2,42,34,566 रुपये. इतर येणी 15,56,189 रुपये. त्यामुळे संस्थेचे एकूण खेळते भागभांडवल आहे 156,52,04,522.25 पैसे. सदरचे ताळेबंद पत्रक सविस्तर व स्पष्ट देण्यात आलेले आहे. हे आपण वाचले असेलच व त्यातील बाबी आपणास समजल्या असतीलच, तरी सुद्धा याबाबत कोणाला काही माहिती पाहिजे असले त्याचा खुलासा केला जाईल. अशा प्रकारे हा विषय मी सभागृहात आपणापुढे स्वीकृतीसाठी ठेवित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. नमस्कार. विषय क्रमांक 2 आहे माझ्याकडे. संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते, सभेच्या प्रमुख पाहुणे चिन्मय पाटसकर, इतर उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी, उपस्थित संचालक सदस्य आणि सभासद बंधू भगिनींनो, मी आपल्यापुढे विषय क्रमांक 2 स्मृतीसाठी सादर करीत आहे. विषय क्रमांक 2 संचालक मंडळाने सादर केलेले दिनांक 31 मार्च 2017 अखेरच्या वर्षाचा अहवाल व वैधानिक लेखापरीक्षण झालेल्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे या विषयातील दुसरा भाग दिनांक 31/3/2017 अखेरच्या वर्षाचा नफा तोटा पत्रकावर विचार करणे व ते स्वीकृत करणे. संचालक मंडळाने सादर केलेल्या दिनांक 31 मार्च 2017 अखेरचे नफा तोटा पत्रक अहवालातील पान क्रमांक 20 ते 23 वर आहे, त्याचा मी खुलासा करीत आहे. सदरचे नफा तोटा पत्रक सविस्तर व स्पष्ट देण्यात आलेले आहे. हे आपण वाचले असेलच व त्यातील बाबी आपणास समजल्या असतील, तरी सुद्धा याबाबत कोणाला काही माहिती पाहिजे असल्यास त्याचा खुलासा केला जाईल. पान क्रमांक 20 पहा. खालीलप्रमाणे खर्च तपशील. अहवाल वर्षात ठेवीवरील दिलेले व्याज 13,84,46,177. बँक कर्ज व्याज अदा 29,51,216. प्रशासकीय खर्च 1,68,67,477. इतर प्रशासकीय खर्च 77,55,093 रुपये 5 पैसे.
तरतुदी आहेत 61,83,672. उत्पन्न तपशील आहे. कर्जावरील संस्थेला मिळालेला व्याज जमा 14,20,62,992. गुंतवणूक लाभांश व्याज जमा 3,56,53,146. इतर जमेपोटी मिळालेली रक्कम 26,45,717. तसेच या अहवाल वर्षात संस्थेला निव्वळ झालेला नफा 82,28,219 रुपये 95 पैसे. नमस्कार. धन्यवाद. याकरता सूचक नाव संजय सावरकर सूचक आहेत आणि अनुमोदक जावरकर. अनुमोदक कमलेश बदलानी आहे. वळूया पुढच्या विषयाकडे. संस्थेचा सन 2016-17 या वर्षाचा वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचं वाचन करून तो स्वीकृत करण्यासाठी मी सौभाग्यवती रीता चव्हाण संचालिका यांना इथं विनंती करतो. संस्थेच्या 30व्या वार्षिक सभासाधारण सभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सभेचे प्रमुख पाहुणे व इतर उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी, माझे सहकारी उपस्थित संचालक सदस्य आणि सभासद संधू भगिनीनो, मी आपणापुढे विषय क्रमांक 3 स्वीकृतीसाठी सादर करत आहे. संस्थेचे सन 2016-2017 या वर्षाच्या वैदिक लेखा परीक्षणाचे वाचन करून ती स्वीकृत करणे. संस्थेचे सन 2016-2017 या वर्षाच्या वैद्यक लेखा परीक्षण संतोष ए कुलकर्णी अँड ॲडव्होकेट सोसायटी ANCA यांनी केले असून त्यांनी वैद्यक लेखा परीक्षण अहवाल दिनांक संस्थेच्या तानांक 4/7/2017 रोजी दिलेला आहे. सन 2016-17 या वर्षासाठी संस्थेचे लेखा परीक्षण वर्ग अ मिळाले असून वार्षिक अहवाल पान क्रमांक 25 वर सदर वैद्यकीय लेखा परीक्षण अहवाल दिलेला आहे. संस्थेचे सन 2016-17 या वार्षिक वर्षाचे वैज्ञानिक लेखा परीक्षण अहवाल संस्थेच्या आपणासाठी उपलब्ध असून तो सहकारी खात्यांच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारे हा विषय मी सभागृह आपणासमोर स्वीकृतीसाठी ठेवीत आहे. वैयक्तिक लेखा परीक्षण अहवाल आपल्या ॲडव्होकेट करण्याला अहवाल मी तुमच्या पुढे वाचून दाखवत आहे. मी जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे दिनांक 31/3/2017 अखेरचे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक लेखाचिकरण करून सोबत जोडलेली आहेत. ही हिशोबी पत्रके तयार करण्याची जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. या आर्थिक पत्रकाचे लेखा परीक्षण करून त्यावर मत प्रदर्शित करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. साधारणतः भारतामध्ये स्वीकृत झालेल्या लेखा परीक्षण मान्यानुसार मी संस्थेचे लेखा परीक्षण केलेले आहे. या लेखा परीक्षण मान्यानुसार मी लेखापत्रिकेचे कार्यक्रम आखून त्याप्रमाणे काम करून विश्वासपूर्ण असे पाहिले आहे की सदर आर्थिक पत्रकात कोणतेही महत्त्वाचे दोष राहू नयेत. लेखा परीक्षण चाचणी तपासणी तसेच आर्थिक पत्रकातील रक्कमांच्या संदर्भात कागदपत्रे तपासून या रक्कम पत्रकांच्या योग्यरित्या दाखवलेल्या असल्या बदलची खात्री करणे. त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त लेखांकन सिद्धांताप्रमाणे आर्थिक पत्रकांचे मूल्यवान लेखा परीक्षण समाविष्ट आहे. त्यामुळे मी केलेल्या लेखा परीक्षेप्रमाणे प्रस्तुत वाजवी मत प्रदर्शन करण्याबद्दल मला खात्री आहे. त्याप्रमाणे मी अभिप्राय देत आहे. माझ्या लेखा परीक्षणाच्या संदर्भात माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे माहितीप्रमाणे व विश्वासप्रमाणे मी संस्थेकडून मागितलेली सर्व माहिती व स्पष्टीकरण मला समाधानकारक वाटली. संस्थेचे ताळेबंद आणि नफा तोटा पत्रे ही महाराष्ट्र सरकारी संस्थेच्या सहकारी कायदा 1960 व त्याखालील नियमानुसार केलेली आहेत. संस्थेची ताळेबंद व नफा तोटा पत्रके संस्थेच्या हिशोबांच्या पुस्तकाशी विचारणाशी जुळत आहेत. माझ्या मते मला दिलेल्या माहिती व स्पष्टीकरणानुसार त्याचप्रमाणे अर्थपत्रिका दिलेले स्वतंत्र टिप्पणीनुसार आणि अल्हादीन लेखन परिषद प्रवृत्तीतील भाग अ, ब व क मधील दिलेल्या शेअर्स पत्रक पाहून तसेच भारतामध्ये साधारणतः स्वीकृती असलेले लेखा परीक्षण मान्यानुसार ताळेबंद पत्रक संस्थेची दिनांक 31/3/2017 ची खरी योग्य स्थिती दाखविते.
आणि ब नफा तोटा पत्रक दिनांक 31/3/2024 संस्थेची आर्थिक वर्षाचा खर्च व योग्य नफा तोटा दाखविते. सन 2016-17 या संसारी वर्षासाठी लेखापरीक्षण वर्ग अ देण्यात आलेला आहे. धन्यवाद. याकरता सूचक आरोटे सर आणि अनुमोदक विजय सुर्वे. पुढचा विषय आहे सन्माननीय सभासद बंधू भगिनी, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक, कर्मचारी वृंद या सर्वांचं हार्दिक स्वागत. जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी मोहिते साहेब, माझे सहकारी संचालक, संचालिका, उपस्थित मान्यवर, उपस्थित आमचे चिन्मय साहेब या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा हा दिवस खरोखर भाग्यशाली, वैभवशाली आणि प्रतिभाशाली आहे. कारण आपल्या संस्थेला लाभलेले सभासद, ठेवीदार यांच्या सहकार्याने, साधू संतांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने आणि संचालक मंडळाच्या प्रयत्नाने आणि जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आमचे अध्यक्ष साहेब यांनी डोळ्यासमोर ठेवलेल्या उद्दिष्टाचे खरोखर चीज होताना पाहून त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या प्रभावाने आज जगन्नाथ कोऑपरेटिव्हने घरून झेप घेतली आहे. कारण कोणताही व्यवसाय करताना, व्यापार करताना माणसं डोक्याचा वापर करतात, बुद्धीचा वापर करतात आणि बोलण्याचा वापर करतात. पण बुद्धीने केलेलं काम हे खरोखरच वैभवशाली असतं. कारण त्यांची बुद्धी अशी तेज असते की ते योग्य निर्णय घेतात आणि बोलणारे जे माणसं कामं करणार असतात ते थापा मारून करणारे असतात आणि जे डोक्याने जे काम करतात त्यांच्याकडे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे असतात. म्हणून असे समाजामध्ये काम करण्याच्या पद्धती असतात. तसा बादशाहच्या दरबारामध्ये नवरत्न होती. ती अशी नवरत्न एवढी हुशार होती की ती बादशाला वाटलं की एकदा आपण यांच्या बुद्धी किती तेज आहे ते बघूया. तर बादशाने काय केलं, 2 हिरे दरबारमध्ये ठेवले, असली आणि नकली. तर बोलला, जो असली हिरा कोण ओळखून दाखवेल त्याला 100 मोहरा बक्षीस, आणि नकली कोण हिरा ओळखून दाखवेल त्याला मला 100 फटके. अरे बाबा, हे मला सगळं अवघड पण काम आहे, कधी चुकलं तर. पण हे काम फक्त बुद्धीचं असतं. तर बिरबलाने बोलला, महाराज मी हे तुम्हाला ओळखून दाखवतो. तर बिरबल पुढे आलं तर बोला, म्हणते महाराज मला 100 काय 200 फटके द्या. तर बादशाह बोला, अरे बापरे मोठा आवाज शिव करतोय, आवाज पण मोठा आहे तर मला बक्षीस पण मोठं दिलं पाहिजे, मला या 2000 मोहरा बक्षीस द्या. तर ठीक आहे. बिरबलाने तो बरोबर हिरा उचलून दाखवला आणि तो हिरा खरोखर तरी नकलीच उचलला. तर बादशाला कौतुक वाटलं. तर मला बादशाह बोलला, बिरबल तू खरंच बुद्धिमान आहेस, हा बरोबर हिरा उचलला, पण हा हिरा ओळखच कसा हे मला सांग. तो बिरबल बोलला, महाराज मी एवढं तुम्ही दरबारमध्ये हिरे आणल्यापासून मी फक्त एकच माझ्या डोक्यामध्ये विषय होता की तो हिरा ओळखणे. तो हिरा जेव्हा ओळखला, तुम्ही 2 हिरे ठेवलात, त्याच्या हिऱ्यावरती ना 2 वेळा माशी बसली. तो म्हणा 2 वेळा माशी बसली तर नक्कीच हा साखरेचा हिरा असणार. त्यामुळे म्हणलं मी तोच हिरा तुम्हाला उचलून दाखवला. म्हणून अशी जी बुद्धिमान असते काय, तसे आमचे साहेब असली काय आणि नकली काय ओळखण्याची खूप त्यांची बुद्धी तेज आहे. आणि मी आपल्या समोर आज मी आपला पुढे विषय क्रमांक 4 पान क्रमांक 9 मान्यतासाठी सादर करीत आहे. नफा वाटणी रुपये 82,30,349.39 पैसे. दिनांक 31 मार्च 2017 अखेर संस्थेत निव्वळ नफा 82,28,219 रुपये 0.95 पैसे इतका झाला असून त्यात गत वर्षाचा शिल्लक नफा रुपये 2,129.44 पैसे मिळविता एकूण रुपये 82,30,349 रुपये 0.39 पैसे इतका नफा विभागणीस उपलब्ध आहे. संचालक मंडळाने 9% लाभांसहित पुढील प्रमाणे नफा विभागणी सुचविला आहे. तपशील: चालू वर्षातील नफा 82,28,219 रुपये 0.95 पैसे.
मागील शिल्लक नफा 2129.44 पैसे, एकूण नफा 82,30,349.39 पैसे, राखीव निधी 25% प्रमाणे 20,57,587 रुपये 39 पैसे, सभासद लाभांश 9% 49,56,804 रुपये, इमारत निधी 2,50,000, धर्मदाय निधी 50,000, सभासद कल्याण निधी 50,000, आकस्मिक देय निधी 65,000, प्रशिक्षण निधी 50,000, संशयित बुडीत कर्ज निधी 7,50,000, पुढील वर्षाकरिता शिल्लक नफा 958 रुपये, एकूण 82,30,349.39 पैसे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद साळवी साहेब. याकरता सूचक विजय गवळी. अनुमोदक या पुढचा विषय आहे सन 2017-18 सालाकरिता वैधानिक लेखा परीक्षकांची व अंतर्गत हिशेब तपासणीसांची नेमणूक करणे आणि त्यांचा मेहनताना ठरवणे. याकरता मी श्रीयुत दिलीप कामेरकर संचालक यांना इथं निमंत्रित करतो. संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सभेचे प्रमुख पाहुणे चिन्मय पाटसकर, इतर उपस्थित मान्यवर पाहुणे मंडळी व माझे सहकारी, उपस्थित संचालक सदस्य आणि सभासद बंधू भगिनी, मी आपणासमोर विषय क्रमांक 5 मान्यतेसाठी ठेवत आहे. सन 2017 व 18 सालाकरिता वैज्ञानिक परीक्षेचे अंतर्गत हिशोब तपासण्याचे नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे. सन 2017-2018 सालाकरिता अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून श्री SV कराटे प्रामाणिक लेखा परीक्षक यांची नेमणूक करण्यात यावी. सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणाचा त्यांना चांगला अनुभव आहे. तसेच त्यांचे लेखा परीक्षण अतिशय मार्गदर्शक व पारदर्शक असल्याने त्यांची नेमणूक करणे उचित ठरेल. तसेच वैज्ञानिक लेखा परीक्षकां त्यांचे नेमणूक अधिकार संस्थेच्या संचालक मंडळाला देण्यात यावे असे मी सूचित करतो. अशा प्रकारे हा विषय मी सभागृहासमोर मान्यतेवर ठेवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद. सूचक बाबा आणि अनुमोदक नमस्कार, मी अशोक राजाराम पोटे, संचालक. विषय क्रमांक 6 जगन्नाथ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र मोहिते साहेब, सभेचे प्रमुख पाहुणे श्री चिन्मय पाटसकर, उपस्थित मान्यवर पाहुणे, संचालक, सदस्य, माझे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आपणापुढे विषय क्रमांक 6 मान्यतेसाठी सादर करीत आहे. विषय क्रमांक 6 संस्थेच्या सन 2017-2018 सालच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे. संस्थेचे सन 2017-2018 या वर्षाचे अंदाजपत्रक संस्थेच्या अहवालात पान क्रमांक 27 वर सविस्तर दिलेले आहे. त्यामध्ये पुढील येणाऱ्या वर्षातील खर्चाचा व जमेचा तपशील दिलेला आहे. त्याचप्रमाणे सन 2016-2017 या वर्षामध्ये प्रत्यक्ष झालेला खर्च व आलेली जमा याचा देखील तपशील दिलेला आहे. तो मी आपणा मान्यतेसाठी सादर करत आहे. त्याचे वाचन पुढील प्रमाणे. पान क्रमांक 27 2017-2018 अंदाजपत्रक. सर्व आकडे लाखामध्ये आहेत. अनुक्रमांक 1 ठेवी व ठेवी बाहेरील कर्जावरील व्याज 1372.96. प्रत्यक्ष खर्च
1413.97. अंदाजे खर्च 1464.00. हे सर्व आकडे लाखामध्ये आहेत. अनुक्रमांक 2 सेवक वेतन भत्ते व दैनंदिन ठेव प्रति कमिशन 190.00. प्रत्यक्ष खर्च 168.00. अंदाजे खर्च 194.15. अनुक्रमांक 3 प्रवास खर्च, मीटिंग खर्च व भत्ते 8.52. प्रत्यक्ष खर्च 12.60. अंदाजे खर्च 13.86. अनुक्रमांक 4 भाडे, विमा, वीज इत्यादी अंदाजे खर्च 25.37. प्रत्यक्ष खर्च 16.22. अंदाजे खर्च 19.84. अनुक्रमांक 5 पोस्टेज व टेलिफोन अंदाजे खर्च 4.50. प्रत्यक्ष खर्च 7.10 आणि अंदाजे खर्च 7.81. अनुक्रमांक 5 पोस्टेज व टेलिफोन अंदाजे खर्च 4.50. प्रत्यक्ष खर्च 7.10. अंदाजे खर्च 7.81. अनुक्रमांक 6 स्टेशनरी छपाई खर्च अंदाजे खर्च 8.66. प्रत्यक्ष खर्च 7.78. अंदाजे खर्च 8.55. हे सर्व आकडे लाखामध्ये आहेत. अनुक्रमांक 7 झीज घसारा दुरुस्ती अंदाजे खर्च 13.06. प्रत्यक्ष खर्च 18.32. अंदाजे खर्च 20.15. अनुक्रमांक 8 इतर खर्च व तरतुदी अंदाजे खर्च 68.88. प्रत्यक्ष खर्च 77.37. अंदाजे खर्च 86.97. अनुक्रमांक 9 नफा 90.00. प्रत्यक्ष खर्च 82.28. अंदाजे खर्च 90.50. एकूण 1781.95. प्रत्यक्ष खर्च 1803.64. अंदाजे खर्च 1905.83. व्याज अंदाजे खर्च 1786. 1746.82. प्रत्यक्ष खर्च 1777.19. अंदाजे खर्च 1865.83. इतर जमा अंदाजे खर्च 35.13. प्रत्यक्ष खर्च 26.45. अंदाजे खर्च 40.00. एकूण सन 2017-2018 अंदाजे खर्च 1781.95. प्रत्यक्ष खर्च 1803.64. अंदाजे खर्च 1905.83. धन्यवाद. याकरता सूचक म्हणून नाव सूचक नागेश राऊत. प्रफुल्ल संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्रजी मोहिते, सभेच्या प्रमुख पाहुण्या त्या आत्ताच आगमन झाले आहे त्यांचं मानसी म्हात्रे व आपले पाहुणे चिन्मय पाटेसकर, इतर उपस्थित मान्य पाहुणे मंडळी, माझे सहकारी, उपस्थित संचालक, सदस्य आणि उपस्थित सभासद बंधू भगिनींनो, मी आपल्यापुढे विषय क्रमांक 7 मान्यतेसाठी सादर केला आहे. संस्थेच्या पोटनिवडणूक दुरुस्तीस मान्यता देणे. आपल्या संस्थेचे कार्यक्षेत्र मुंबई, पुणे, कोकण व कोल्हापूर विभाग म्हणजे महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांचे असल्याने आतापर्यंत आपल्या संस्थेने या कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्याने 23 शाखांचा विस्तार केलेला आहे. या 18 शाखा आणि आपण ज्या पुढल्या नवीन 5 शाखा करणार आहोत त्या धरून 23 शाखा यांचा विस्तार
तसेच आपली संस्था ही राज्यस्तरीय असल्याने व संस्थेची व्याप्ती व कामकाज वाढल्याने सध्याच्या 3 पोटनियमात संचालक मंडळाने दुरुस्ती सुचवलेली आहे. महागाईमुळे सभासदांच्या गरजा दिलेले कर्ज रकमेत भागविल्या जाव्यात व पुन्हा त्याच कर्जासाठी इतर ठिकाणाहून कर्ज घेण्याची किंवा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी पुढीलप्रमाणे पोटनियम दुरुस्ती सुचवलेली आहे. पोटनियम क्रमांक 53 मागील सामान्य कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज संस्थेच्या सध्याच्या उपविधीनुसार ही कर्ज मर्यादा कर्ज परिशिष्टाप्रमाणे 1,25,000 एवढीच आहे. ती आम्ही आता त्यामध्ये 5 लाखाची दुरुस्ती सुचवित आहोत. तसेच पगारातून हप्ते कलम 49 अन्वये वैयक्तिक जामीनवर कर्ज रुपये 5 लाखपर्यंत कर्ज मर्यादा त्या पोटनियम दुरुस्तीद्वारे सुचवित आहोत. पोटनियम क्रमांक 8 ची सध्या शब्दरचना व ठेवी व कर्ज उभारण्याची मर्यादा स्वाधीनीच्या 10 पट आहे, त्यामध्ये ही मर्यादा 12 पट असावी अशी दुरुस्ती आपण सुचवित आहोत. पोटनियम क्रमांक 39 यामध्ये सध्या आपल्या संचालक मंडळाची रचना अशी आहे. संचालक मंडळ निवडून आलेल्या 11 सदस्यांचे राहील व ते आता दुरुस्तीनंतर 17 सदस्यांचे राहील व त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. संस्थेच्या क्रियाशील सभासदातून निवडलेले सर्वसाधारण गटातून 6 सध्याची 6 आहे ती दुरुस्तीनंतर 12 असतील. अनुसूचित जाती जमाती सभासदांसाठी राखीव ही आत्ताची 1 आहे, दुरुस्तीनंतर पण 1च राहील. महिलांसाठी राखीव आत्ताची 2, दुरुस्तीनंतर 2च असतील. इतर मागासवर्गीय राखीव 1, दुरुस्तीनंतर 1च असेल. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्ग राखीव 1, दुरुस्तीनंतर 1 राहील. पण एकूण आताची 11 आहे तर दुरुस्तीनंतर 17 निवडले जातील. सहकार तज्ञ संचालक स्वीकृतीने जास्तीत जास्त आत्ताची 2 आहे तेव्हाही दुरुस्तीनंतर 2च राहतील. व कार्यलक्षी संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी जे आताचा 1 आहे तो आम्ही 2 सुचवलेला आहे. तर एकूण आताची संख्या 14 आहे, ती 14 21 वर आम्ही सुचवत आहोत. अशा प्रकारे आपल्या संस्थेच्या 3 पोटनियमात आपण दुरुस्ती करीत आहोत. त्यास या वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजुरी देण्यात यावी असे मी सूचित आहोत. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. संस्थेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे माननीय अध्यक्ष, सभेचे प्रमुख पाहुणे चिन्मय पाटसकर, मानसी म्हात्रे, इतर उपस्थित सन्माननीय पाहुणे, सर्व सहकारी संचालक सदस्य आणि सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, मी आपल्या पुढे विषय क्रमांक 9 सादर करतोय. विषय क्रमांक 9 संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक 2017-18 ते सन 2022-23 कालावधी करता बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावं जाहीर करणे. आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाची सन 2017-18 ते सन 2022-23 या पंचवार्षिक कालावधीची निवडणूक प्रक्रिया दिनांक 13/6/2017 रोजीच्या माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई 1 शहर यांच्या आदेशानुसार सुरू होऊन त्याप्रमाणे दिनांक 14 जून 2017 रोजीच्या पुढारी या दैनिक वृत्तपत्रात निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रम दिनांक 14 जून ते दिनांक 30 जून 2017 पर्यंत 2दा जाहिरात देऊन प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याप्रमाणे तो कार्यक्रम पूर्ण होऊन पुढे महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 मधील नियम 19 प्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या पूर्व मान्यतेने या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री R.D. काटकर, सांख्यिकी सहाय्यक अधीक्षक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई 1 शहर यांनी रीतसर निवडणूक कार्यक्रमाची आखणी करून या निवडणुकीच्या कार्यक्रमातील विविध टप्पे आणि निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 7 जुलै 2017 रोजी माननीय सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे
यांनी दिलेल्या मान्यतेप्रमाणे दिनांक 9 जुलै 2017 रोजीच्या लोकमत या दैनिक वृत्तपत्रात जाहीर करून तो प्रसिद्ध केला होता. त्याप्रमाणे दिनांक 10 जुलै 2017 ते 14 जुलै 2017 या कालावधीत उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विक्री स्वीकृती हा कार्यक्रम मंजुरीप्रमाणे पूर्ण करून 15 जुलै 2017 रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. तसेच नामनिर्देशन पत्रांची माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री RD काटकर यांनी 1 ऑगस्ट 2017 रोजी निवडणूक निकाल प्रपत्रात सादर केला आहे. या निवडणुकीत पुढील सभासद हे संचालक सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. मी सगळ्या संचालकांची नावं जाहीर करतोय. राजेंद्र गुलाबराव मोहिते, प्रमोद ज्ञानदेव पवार, सगळ्यांनी उठून म्हणजे लक्षात येईल पुन्हा एकदा. राजेंद्र गुलाबराव मोहिते, प्रमोद ज्ञानदेव पवार, जयवंत दत्ताराम साळवी, गुलाबराव अमृतराव मोहिते, तळबीडला आहेत ते, दिलीप यशवंत कामेरकर, अशोक राजाराम पोटे, जेवणाची व्यवस्था करायला, नामदेव बाबासाहेब एडके, नितीन महादेव साळुंखे, वसंतराव नानासाहेब गायकवाड, आज गैरहजर आहेत ते, सौ अर्चना अशोक कदम, सौ रीता संजय चव्हाण. दिनांक 1 ऑगस्टची अधिसूचना काढून निवडणूक आहे त्याप्रमाणे त्या मतदारसंघातून हे संचालक मंडळ निवडून आलेलं आहे. त्यानंतर अध्यासी अधिकारी श्री RD काटकर यांनी 8 ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयात अध्यासी सभा म्हणजेच नवनिर्वाचित सदस्यांची सभा घेऊन 2017 ते 2018 ते 2021 ते 22 या कालावधीकरता माननीय अध्यक्ष आणि माननीय उपाध्यक्ष यांची निवडणूक घेतली. त्यात श्री राजेंद्र गुलाबराव मोहिते यांचे अध्यक्ष म्हणून तर सौ अर्चना अशोक कदम यांची उपाध्यक्ष म्हणून सर्व सहमतीने निवड झालेली आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. तसेच श्री जयवंत सखाराम कदम सर, श्री संतोष मनोहर साटम यांची तज्ञ संचालक म्हणून तर सतीश अवधूत नागवेकर यांची कार्यलक्षी संचालक म्हणून नियुक्ती या पंचवार्षिक कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. अशोक पोटे आलेले आहेत. नाही, आपण त्या सगळ्यांना माहित आहेत मंचावर ज्या अर्थी बसवलेले त्यांना उर्वरित संचालक मंडळामध्ये ते समाविष्ट लवकरच होतील. ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन तुमचं. अशा प्रकारे या निवडणुकीचा रितसर कार्यक्रम पार पाडून त्यात आता उल्लेखित सभासद हे संचालक सदस्य म्हणून आणि पदाधिकारी म्हणून 5 वर्षासाठी निवडून आलेले आहेत. त्या सगळ्यांना उपस्थित असलेल्या सर्व सभासदांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायचे आहेत आणि सहकार्य करायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.